मुख्यमंत्री विजय यांनी मोदी आणि अमित शहा यांना ओपन चॅलेंज दिलं. विजय आता डायरेक्ट केंद्र सरकारलाच भिडलेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून विजय यांनी केंद्र सरकार किंवा भाजपवरती टीका केली नव्हती, पण आता डायरेक्ट मोदी आणि अमित शहानी घेतलेल्या निर्णयाचा विरोधच केलाय. विजय यांच्या या विरोधामुळे देशामध्ये आता खळबळ उडाली आहे. विजय हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत ते राजकीय विषयावरती बोलले. त्यांनी राज्यासाठी मोठे मोठे निर्णय घेतले, मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, पण केंद्र सरकार म्हणजे मोदी अमित शहा यांच्या विरोधामध्ये त्यांनी आजपर्यंत एकही शब्द वापरला नव्हता. पण आता मोदी सरकारला ओपन चॅलेंज देत सांगितले, तमिळनाडूशी कोणतीही तडजोड होणार नाही आणि हे आम्ही खपून घेणार नाही. नेमकं हे प्रकरण काय आहे? मुख्यमंत्री विजयने भाजप सरकारचा विरोध का केलाय? नेमकं असं काय घडलंय? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. आता आपण जे काही सांगणार आहे त्यामधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन ऐका. 10 दिवसानंतर लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनासाठी प्रत्येक पक्षाने आपापली रणनीती तयार करायला सुरुवात केली. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, दोघांच्याही हालचाली वेगाने सुरू आहेत. आपल्याला सर्वांना आठवतंय, मागच्या गेल्या काही महिन्यामध्ये लोकसभेमध्ये एक बिल आणलं होतं. ते बिल होतं डिलिमिटेशनचं, म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करायची. पण त्यावेळेस विरोधकांनी याला विरोध केला होता, त्यामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही. पण आता पुन्हा एकदा लोकसभेचं अधिवेशन भरणार आहे आणि भाजप हे बिल पास करण्याच्या तयारीत आहे. आता यामध्ये मुख्यमंत्री विजय यांचा रोल काय ते आपण पुढे समजून घेऊ. पण जर हे डिलिमिटेशन बिल पास झालं तर त्याचा काय परिणाम होईल हे जाणून घ्या. विरोधकांनी सांगितलं होतं याचा फायदा फक्त भाजपला होईल. मोठ्या मोठ्या राज्यामधील खासदार वाढतील आणि 2029च्या लोकसभेला त्यांना निवडणुकीमध्ये फायदा होईल. त्यासाठी हे डिलिमिटेशन बिल भाजप पास करण्याच्या तयारीत आहे. पण या बिलाला सर्वात जास्त विरोध केला होता ते दक्षिणेमधील राज्यांनी. त्यावेळेस हा डिलिमिटेशनचा विषय काही काळासाठी थांबला होता, पण आता लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे, त्यामुळं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मुख्यमंत्री विजय यांनी आत्ताच गेल्या काही दिवसा अगोदर एक सभेमध्ये भाष्य केलं होतं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, भाजपने जर हे डिलिमिटेशन बिल आणलं तर त्याला आम्ही स्वीकारू शकत नाही. कोणीही आमचे स्थान हिरावून घेऊ शकत नाही. आम्ही हे होऊन देणार नाही, असं जाहीरपणे मुख्यमंत्री विजय यांनी सांगितलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे. पण मुख्यमंत्री विजय यांच्या बोलण्याचा काय परिणाम होईल ते देखील जाणून घ्या. आता प्रश्न निर्माण होतो, विजय यांचं हे विधान एवढं महत्त्वाचं का मानलं जाते? त्याचं कारण म्हणजे डिलिमिटेशन हा फक्त मतदारसंघाचा विषय नाहीये. हा विषय देशामधील वेगवेगळ्या राज्यांशी संबंधित आहे. लोकसंख्येच्या आधारावरती लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करणे, काही राज्यामधील गरज नसताना देखील तेथील खासदारांची जागा वाढवणे आणि नवीन राजकीय संतुलन निर्माण करणे. आता याच्यावरती दक्षिण भारतातील राज्यांचा मुद्दा असा होता, त्यांनी अनेक वर्ष लोकसंख्या नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या नियंत्रित राहिली. पण दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे जर आता डिलिमिटेशन बिल हे फक्त लोकसंख्येच्या आधारावरती झालं तर त्याचा सर्वात जास्त फायदा उत्तर भागामधील राज्यांना होईल. त्याचा परिणाम असा होईल, दक्षिण भागामध्ये जे राज्य आहेत त्यांचा विकास कमी होईल, त्यांच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. आता इथे भाजपचा मध्ये केंद्र सरकारचा प्लॅन कसा अडकतोय ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका. अगोदर तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण होते? के स्टॅलिन. त्यांनी देखील या गोष्टीचा विरोध केला होता. त्यांनी सांगितलं होतं जर डिलिमिटेशन झालं तर उत्तर भागातील राज्यांना जास्त फायदा होईल. त्यावरती अमित शहांनी सांगितलं होतं सर्व राज्यांना समान न्याय मिळेल. सर्व राज्यांमध्ये 50% जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. पण इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. आता बघा, उत्तर प्रदेशकडे अगोदरच लोकसभेच्या 80 जागा आहेत. जर त्यामध्ये आणखीन 50%ची वाढ झाली तर उत्तर प्रदेशमधील खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. पण तमिळनाडूमध्ये मात्र परिस्थिती वेगळी. 50%ने तिथे जरी जागा वाढल्या तरी देखील उत्तर प्रदेश हे पुढेच असेल. यावरती मुख्यमंत्री विजयने के स्टॅलिन यांचं देखील भांडाफोड केलं आणि भाजपचं देखील भांडाफोड केलं. आता आपण जो सांगतोय ना तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तमिळनाडूमध्ये के स्टॅलिन यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे संबंध आणि भाजपचे संबंध आणखीन जवळ आले. त्यामुळं केंद्र सरकारचं डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी के स्टॅलिन यांचा जर पाठिंबा मिळाला तर ते सहजपणे पास होऊ शकतं. आता ते कसं काय तेही पुढे ऐका. पण यावरती मुख्यमंत्री विजय म्हणतात, जर के स्टॅलिनने केंद्र सरकारला पाठिंबा दिला तर विजय यांना 2029ला जी लोकसभा होणार आहे
त्यामुळे हा मुद्दा प्रचाराचा मुद्दा ठरू शकतो. विजय तामिळनाडूमधील प्रत्येक जनतेला सांगू शकतायत, आम्ही तामिळनाडूच्या अधिकारासाठी केंद्र सरकारला भेटतोय, त्याचा विरोध करतोय. DMK पक्षाने म्हणजे MK स्टॅलिन यांच्या पक्षाने तामिळनाडूचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे विजय यांच्या भूमिकेमुळे MK स्टॅलिन हे देखील अडचणीत आलेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? विजय यांच्या पक्षाकडे सध्या लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये एकही खासदार नाही. तरी देखील त्यांनी भाजपच्या डिलिमिटेशन बिलाला विरोध केलाय. त्याचा परिणाम तामिळनाडूमधील पक्षांवरती होतोय. कारण की विजय यांना माहिती आहे, हा मुद्दा काही फक्त भाजपचा नाही, हा आपल्या तामिळनाडूचा आहे. संविधानामध्ये बदल करून कोणतंही विधेयक पास करण्यासाठी बहुमतांची गरज असते. त्यासाठी खासदारांचा पाठिंबा गरजेचा असतो. हेच बिल पास करण्यासाठी भाजपने अलीकडच्या काळामध्ये काय केले हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पक्ष फोडले, खासदार फोडले, आमदार फोडले. आता वेगवेगळ्या पक्षाचे खासदार फोडल्यानंतर महायुतीकडे 319 खासदार झालेत. भाजपकडे स्वतःच्या पक्षाचे 240 खासदार आहेत आणि मित्र पक्षाचे 79 खासदार आहेत. तरी देखील संविधानामध्ये बदल करण्यासाठी आणि डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी 2/3 आकडा हा भाजपकडे नाहीये. अजूनही त्यांना काही खासदारांची गरज आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलंय. आता बघा या ठिकाणी काय होतं, तमिळनाडूमधील DMK हा पक्ष खूप महत्त्वाचा ठरतोय. कारण की DMK पक्षाचे लोकसभेमध्ये 20 खासदार आहेत आणि राज्यसभेमध्ये 10 खासदार आहेत. म्हणजे टोटल खासदार झाले त्यांचे 30. या 30 खासदारांनी जर भाजपला पाठिंबा दिला तर सहजपणे त्यांचं डिलिमिटेशन बिल पास होतंय. पण DMK पक्ष म्हणजे MK स्टॅलिन भाजपला पाठिंबा देऊ शकत नाही. याचं सर्वात मोठं कारण आहे मुख्यमंत्री विजय. जर DMKने भाजपला पाठिंबा दिला तर येणाऱ्या 2029ची निवडणूक असो किंवा त्याच्या पुढची विधानसभा निवडणूक असो, यामध्ये मुख्यमंत्री विजय एकच विषय लावून धरतील. तेव्हा तमिळनाडूचा प्रश्न होता, तमिळनाडूच्या अधिकारांचा प्रश्न होता, तेव्हा DMK पक्षाने तमिळनाडूचा विचार केला नाही, भाजपला पाठिंबा दिला. विंच्याकडे एकही खासदार नसताना आम्ही तमिळनाडूसाठी उभा राहिलो. आता या ठिकाणी विजय यांचा राजकीय डाव स्पष्टपणे दिसून येतोय. एकतर मुख्यमंत्री विजय यांनी उघडपणे केंद्र सरकारला स्पष्ट सांगितले, तमिळनाडूशी कोणतीही तडजोड होणार नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही. वरतून MK स्टॅलिन म्हणजे DMK पक्षाला देखील भाजपला पाठिंबा देऊन देणार नाही. आणि जर DMK पक्षाने पाठिंबा दिलाच तर तमिळनाडूमध्ये DMK पक्षाचं MK स्टॅलिनचं संपूर्ण महत्त्व कमी होत आहे. विशेष म्हणजे हा विषय विजय यांनी आत्ता उपस्थित केला. अवघ्या 10 दिवसावरती लोकसभेचं अधिवेशन होणार आहे. तर या ठिकाणी विजय यांनी कोणत्याही पक्षांच्या खासदारांशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी वेगळीच रणनीती निवडली. त्यांनी डायरेक्ट जनतेमध्ये ही भूमिका मांडली. त्यामुळे हा विषय आता फक्त डिलिमिटेशन पुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी त्याला तमिळनाडूच्या स्वाभिमानाचा प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केला. आता इथून एक स्पष्ट दिसतंय, विजय यांनी डायरेक्ट केंद्र सरकारच्या भूमिकेचा विरोध केलाय. याशिवाय जो पक्ष भाजपला पाठिंबा देणार होता तो DMK पक्ष MK स्टॅलिन यांना देखील अडचणीत आणलंय. आपल्याला काय वाटतंय, येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये भाजप डिलिमिटेशन बिल पास करू शकेल का? MK स्टॅलिन त्यांना पाठिंबा देतील का? विजय यांची भीती MK स्टॅलिनला आहे का? जर MK स्टॅलिन यांनी भाजपला पाठिंबा दिला तर तमिळनाडूमधील संपूर्ण राजकारण बदलते. कारण की तिथे फक्त विजय यांचं महत्त्व राहील.